श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। उद्या असणाऱ्या चंपाषष्ठी या सणाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। या सणाचा संबंध श्री खंडोबा किंवा मल्हारी मार्तंड या देवतेशी आहे, ज्यांना शिवाचे अवतार सुद्धा मानले जाते। चंपाषष्ठीचे धार्मिक महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार या दिवशी श्री खंडोबाने दुष्ट राक्षस मणिमल्ल यांचा पराभव करून धर्माची स्थापना केली। त्यामुळे चंपाषष्ठी हा सण सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। श्री खंडोबा हे शेतकरी वर्गाचे संरक्षक दैवत असून त्यांची पूजा विशेषतः वारकरी संप्रदायात आणि धनगर समाजामध्ये केली जाते। चंपाषष्ठी हा सण मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील 6व्या दिवशी साजरा केला जातो। या सणासाठी 6 दिवसांचे उत्सव सुरू असतात, जे कार्तिक अमावस्येपासून सुरू होतात। खंडोबाच्या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने पूजा अर्चा केली जाते। जेजुरीचे खंडोबाचे मंदिर हे या सणाचे प्रमुख स्थळ मानले जाते, जिथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात। तांदळाची अक्षता, हळद, कुंकू आणि नारळ यांचा उपयोग करून खंडोबाची पूजा केली जाते। लोक या सणादरम्यान पालखी, मिरवणुका, भजन, कीर्तन आणि जत्रा यांचे आयोजन करतात। काही भक्त 6 दिवसांचा उपवास धरतात आणि शेवटच्या दिवशी पूजा करून उपवास संपवतात। रात्रभर जागरण करून कीर्तन आणि भजन करत सण साजरा केला जातो। खंडोबाच्या भक्तांमध्ये विश्वास आहे की खंडोबा नेहमीच आपल्या भक्तांचे रक्षण करतो आणि त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करतो। मणिमल्ल राक्षसाचा वध ही कथा चंपाषष्ठीच्या सणाशी जोडलेली असून ती भक्तांना प्रेरणा देते। खंडोबाचे महत्त्वाचे ठिकाण पाहिले तर जेजुरी म्हणजेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंडोबाचे देऊळ आणि खानापूर खंडोबाच्या पूजेसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे। तसेच मल्हारी मार्तंडाचे स्तोत्र या काळात बोललेले खूप छान ओम नमः शिवाय मल्हारी मार्तंडाय नमः रक्ष रक्ष महायोगीन भक्तांना अभयप्रद आणि खंडोबाचे अथर्व शिष्य वाचणे ही अतिशुभ मानले गेले आहे। चंपाषष्ठी हा सण भक्तांसाठी समर्पण, विश्वास आणि विजयाचा संदेश देणारा आहे। चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पौराणिक कथांशी आणि खंडोबाच्या भक्तांशी जोडलेली आहे। यामागील मुख्य कारणे म्हणजे खंडोबाशी संबंधित एका लोककथेनुसार मणी आणि मल्ल राक्षसाचा वध केल्यानंतर खंडोबा आपल्या भक्तांसोबत भोजनासाठी बसले। त्यावेळी एका भक्ताने खंडोबाला वांग्याची भाजी नैवेद्य म्हणून दिली। खंडोबाला ती भाजी अत्यंत प्रिय वाटली आणि तेव्हापासून वांग्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली। खंडोबा हे लोकदैवत असल्याने त्यांची पूजा शेतकरी वर्गाशी संबंधित आहे। वांग हे शेतकऱ्याच्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचे आणि सोपे भाजी पदार्थ आहे। त्यामुळे वांग्याचा नैवेद्य दाखवणे खंडोबाच्या साध्या जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते। वांग हे उपजतच मृदू आणि सुलभ फळ आहे, ज्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते असे मानले जाते। नैवेद्य दाखवण्यासाठी अशा पदार्थांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे संतुलन आणि शुद्धता दर्शविली जाते। खंडोबाच्या भक्तांमध्ये वांग्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली। श्रद्धेनुसार वांग्याचा नैवेद्य दाखवल्याने खंडोबा प्रसन्न होऊन भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते। सांगण्याचे तात्पर्य असे की वांग्याचा नैवेद्य दाखवणे ही भक्त परंपरा नसून ती खंडोबाच्या भक्तिभावाशी आणि त्यांच्या दैवी गुणधर्मांशी जोडलेली आहे। त्यामुळे ही प्रथा आजवरही श्रद्धेने पाळली जाते। तर कशी वाटली तुम्हाला चंपाषष्ठी याविषयीची माहिती? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद। असेच आपले चॅनल पाहत राहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा।